नमस्कार सर्वांना. मी विकास. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण जे राज्यामध्ये गेल्या महिन्यातच आपण बघितलं मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती माननीय मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं. त्याच्यानंतर अ, 4 ते 5 दिवसात सरकारने जी आर काढून मराठ्यांना एक हैदराबादी हैदराबाद गॅझेटियरसाठी त्याच्यामध्ये एक जी आर काढून दिला. त्याच्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं. भरपूर सोशल मीडिया याच्यातून भरपूर काही टीका झाल्या. त्याच्यानंतर ओबीसी मधून पण जे सरकारवरती खूप काही बोलण्यात आलं. त्याच्यामध्ये वेळोवेळी हे आंदोलन चालू असताना देखील, उपोषण चालू असताना देखील जे बीड जिल्ह्यामध्ये अ, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी काही त्यांचे दौरे चालू केले आणि प्रत्येक वेळी मराठा आरक्षणासाठी जे आरक्षण होतं याच्यावरतीच त्यांनी मनोजदादा जरांगे यांना टार्गेट करण्यात आलं. ओबीसीतून हे मागतायत, हे एकदम चुकीचं आहे, ह्या गोष्टी मांडतात. पण ठीक आहे, झालं, सर्व गोष्टी झाल्या. ते तो एक कोर्टामधला विषय आहे की आता आरक्षण दिलं त्याच्यामध्ये ओबीसी नेते मंगेश हसन यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं. त्याच्यामध्ये काही सुनावणी पण चालू आहेत. आता ते सुनावणी म्हणजे पहिला जे 10% आरक्षण दिलं होतं, जे 51% 50%च्या वरती होतं, त्याच्यामध्ये 10% आरक्षण जे होतं. पण ते आणि आता जे काही हैदराबादी गॅझेटरप्रमाणे मराठवाड्या आणि मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद गॅझेटर लावण्याचं जे सरसकट म्हणता येणार नाही, पण अ, जे काही मराठा बांधव आहेत मराठवाड्यातले, त्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जे काही आदेश दिला आहे, ते त्याचं काम चालू आहे. पण जे काही आता हायकोर्टामध्ये जे आपण त्यांनी जे काय कोर्टामध्ये गेले ते आरक्षण चॅलेंज म्हणून, त्याच्यामध्ये ते आता सुनावणी चालू आहे. पण ह्या सर्व गोष्टी होत असताना अ, माननीय मनोज जरांगे हे त्यांच्या अंतरवाली सराठी गावी गेले. बाकी बाकी मराठा बांधवही प्रत्यक्षात जे काही आता जे कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जात आहे त्याच्याबद्दलचा विषय होत आहे. पण आता सध्या जो महत्त्वाचा विषय आहे, लक्ष्मण हाके आहेत हे यांचे दौरे चालू आहेत. जे काही आता जे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं तेव्हा देखील ते मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होती. त्यामध्ये भुजबळ साहेब काहीतरी अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या जे नेतृत्वाखाली जे काय ओबीसी नेत्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये ते लक्ष्मण हाके देखील गेले होते. पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करून सरकारने पण ह्या गोष्टी विचारात घेऊन सरळ सोप्या पद्धतीने जे काही आता राष्ट्रवादीचे अ, जे विवेक पंडित आहेत, जे तिथले गेवराईमधले जे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल देखील लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाद झाला होता. त्या ठिकाणी जो वाद झाला कार्यकर्त्यांनी, तरी देखील दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी त्याच्यावर त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. बाकी पोलिसांनी हा विषय मिटवला. पण मला काय म्हणायचं आहे, वेळोवेळी जे आपली जी महाराष्ट्रीय संस्कृती आहे, जे तुम्ही म्हणताय की संविधानावर देश चालतोय. पण तुम्ही संविधानावर देश चालतोय बरोबर आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना. जे काय आता अ, जे कायद्यामध्ये आहे, जी तुम्ही चॅलेंज केलेलं आहे तुमच्या ओबीसी नेत्यांनी, या गोष्टी चालू राहतात. पण तुम्ही वेळोवेळी जे मराठा आरक्षणावरती जे बोलताय, बाकी तुमचे 96 कोळी मराठे याच्याबद्दल जी गोष्ट आता जे काही तुम्ही विधान केलं काल, त्याने असं स्टेटमेंट केलं की आता जे काही सरकारने त्यांना हैदराबाद गॅझेटरच्या ह्याच्यामध्ये
त्याच्यावरती ते एका कार्यक्रमामध्ये असं बोलले की आता तुम्ही मराठी नसून जे काय तुम्ही आता ओबीसी मध्येच आलायत, आता आपलं एकच झालाय बरोबर. याच्यामुळं तुम्ही आता जे आता ओबीसी जे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांच्यासाठी तुमच्या जे काही 11 मुली आहेत त्यांचं लग्न एकदा लावून द्या. पण ह्या गोष्टीमुळं एक तर धनगर समाज, ओबीसीमध्ये जो धनगर समाज आहे, धनगर समाजाबद्दल आणि मराठ्यांमध्ये हा वाद लावण्याचा प्रयत्न आहे आणि याचा कोणीही समर्थन करणार नाही. त्याचा जास्तीत करून निषेधच करणार. पण महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्र गुणगोविंदाने जे काही नांदतंय प्रत्येक समाजामध्ये जे काही चांगलं रिलेशन आहे एकमेकांच्या समाजाबद्दल, पण तुम्ही या जातींमध्ये विषय हे घेऊन त्या अशा ज्या गोष्टीचं कोणीच समर्थन करणार नाही अशा गोष्टी बोलण्यात तुम्ही या बोलणं हे जे चुकीचं आहे त्याचं कोणीच समर्थन करणार आहे. त्याच्यानंतर यानंतर भरपूर मराठा नेत्यांमध्ये जे आंदोलकांमध्ये प्रतिक्रिया आल्या. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे ॲडव्होकेट होते ते मराठा आंदोलनामध्ये त्यांचे वकील आहेत योगेश केदार यांचे देखील स्टेटमेंट आलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल ज्यांची कॉल रेकॉर्डिंग जी व्हायरल होत असते प्रत्येक मराठा आरक्षणबद्दल प्रत्येक नेत्याला ते कॉल करून जे काही त्यांचे व्हिडिओ जे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करत असतात ते छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील असतील यांनी देखील ह्या गोष्टीचा निषेध करून त्यांनी आज तुम्ही म्हणताय ना, तर त्यांनी जे लक्ष्मण हाकेंच्या स्टेटमेंटबद्दल त्यांनी असं बोललं की मी लक्ष्मण हाके यांच्या बहिणीबरोबर लग्न करायला तयार आहे. त्यांनी मला त्यांच्या बहिणीशी लग्न लावून द्यावं अशी देखील त्यांनी मागणी केली आणि त्यांनी त्या गावातून मिरवणूक देखील काढली त्यांनी. पण त्यावेळी त्यांनी लक्ष्मण हाकेंना कॉल देखील लावला, पण वेळोवेळी भरपूर जणांचे कॉल त्यांना जात असल्यामुळे त्यांनी बहुतेक फोन स्विच ऑफ केला असेल. या गोष्टीचं काय हे झालं. त्याच्यानंतर मनोजदादा जरांगे यांनी देखील ह्या गोष्टीवरती कडाडून विरोध केला. त्यांचं पण एका गोष्टीने बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण जी काही लढाई लढतोय, मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं तुमचं आरक्षण आहे, कधीही तुमच्या आई बहिणीवरती ह्या गोष्टी बोलल्या नव्हतात. तुम्ही हे खालच्या पातळीवर जाऊन ह्या गोष्टी बोलताय हे अतिशय निंदनीय आहे. त्याच्यानंतर जे दलित पॅंथर सेनेचे जे अध्यक्ष असतील यांनी देखील ह्या गोष्टीचा निषेध केला आणि त्याच्यावरती लक्ष्मण हाकेंना खरोखर एक आता सध्या त्याच्यानंतर सचिन घरात जे बहुजन नेते आहेत त्यांनी देखील याच्यावरती स्टेटमेंट दिलं. लक्ष्मण हाके तुम्ही ह्या गोष्टीवर बोलताय, पण एक तुम्हाला गोष्ट आठव, तुम्ही आता जे मराठा आरक्षण जे मिळालं जे काही हैदराबाद गॅसवर लागू झाल्यामुळे तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये तुम्ही हा मराठा हे 96 कोळी स्वतःला म्हणवतात, पण आता तुम्ही ओबीसीमध्ये आलात त्याच्यामुळे ते आमच्या 11 एज्युकेटेड मुलांसाठी तुम्ही 11 मुली द्या, 11 मुलांसाठी असं तुम्ही बोललेलं आहे. पण तुमच्या ह्या देखील गोष्टी लक्षात नांदेडमधील एक सध्याचीच घटना आहे. जे मातंग समाजातील मुलगा आणि धनगर समाजातील मुलगी होती त्यांचं जे काय प्रेम प्रकरणामध्ये त्यांच्या दोघांची हत्या झाली हे आपण सोशल मीडियातून बघतोय. पण याच्याबद्दल तुम्ही कोणतीही गोष्ट बोलायला तयार नाही. म्हणजे या गोष्टीचा तुम्ही विषय देखील काढलेला नाही. सरकारकडे तुम्ही कायमची मागणी करताय. खरोखरच जे ह्या गोष्टीमुळं त्यांच्यावरती आता सध्या गुन्हे दाखल देखील व्हायला चालू झालेले आहेत आणि जास्तीत जास्त हे काय तुमचा काही लढा असेल, तुम्ही ओबीसी समाजासाठी लढत असाल, तुम्हाला तुमचे आरक्षण टिकवण्यासाठी तुम्हाला लढण्याची संविधानाने तुम्हाला मुभा दिलेला आहे. मराठा आरक्षण लढण्यासाठी मराठा समाजासाठी, पण तुम्ही आरक्षणाचा विषय हा जे काही आता कायदेशीर चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही
कोणत्याही समाजाचा टार्गेट करून ह्या गोष्टी बोलून लोकांमध्ये भांडण लावून जे काही दंगल घडवण्याचा जो महाराष्ट्रातील तुम्ही प्रयत्न करत आहात याचा कोणती महाराष्ट्रातील जनता समर्थन करणार नाही. आणि याच्याबद्दल तुम्हाला खरोखरच याच्यावरती जनतेच्या रोषाच्या समोर तुम्हाला सामोरं जावं लागेल. खरोखरच एक विनंती आहे, तुम्ही ह्या गोष्टी बोलून स्वतःचं स्वतःबद्दल एक लोकांच्या मध्ये जी भावना होती ते भावनेचा तुम्ही आदर करायला हवा आणि शक्यतो कोणत्याही समाजाच्या आई बहिणीबद्दल हे तुम्ही जे उद्गार काढता याच्याबद्दल कोणीही तुमचं समर्थन करणार नाही. आणि इथून पुढे तुम्ही कोणत्या गोष्टीवर काय बोलायचं हा विचार करून कधी स्टेटमेंट देत जा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. इथेच आपण थांबूया आणि जे काही तुम्ही आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओ बघतात त्याच्याबद्दल तुम्हाला कसे वाटतात आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.